स्वातंत्र्याचं बीज तुमच्या माझ्या मनामध्ये पेरणारे छत्रपती शिवराय, स्वराज्याचं रक्षण शेवटच्या श्वासापर्यंत कसं करावं याचा आदर्श आपल्या समोर ठेवणारे क्षात्रवीर शंभूराजे, शिक्षणाची गंगा तुमच्या माझ्या घरापर्यंत पोचवून कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या बांधावरील पोरामध्ये डॉक्टर इंजिनियर होण्याची क्षमता निर्माण करणारे कर्मवीर मामासाहेब जगदाळे, या सर्वच महामानवांना अभिवादन करून आजच्या या उद्योग क्रांती अधिवेशनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सन्माननीय डॉक्टर BY यादव सर, ज्या शिक्षण संस्थेमध्ये मी उभा राहिलो त्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय नंदनजी जगदाळे, तुमच्या माझ्यासारख्या लाखो शेतकऱ्यांना फळबागेच्या माध्यमातून दुबईपर्यंत पोहोचवणारे आमचे नानाजी कसपटे, या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर युवकांच्या हातातली दगडं काढून त्यांच्या हातात पुस्तकं देणारे हे संघटन गावखेड्यामध्ये पोहोचवणारे आमच्या जिल्ह्याचे बुलंद तोफ सचिनजी जगताप, युवराज बापू काटे, सर्व आनंदजीचे सहकारी व उपस्थित उद्योगप्रेमी, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मदिवस जन्मसोहळा 14 मे आणि त्या निमित्तानं आज संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे देशभर मे महिन्यामध्ये जन्मोत्सवाचा सोहळा ठिकठिकाणी आयोजित केला जातो। खरं तर या महापुरुषांना तिथीच्या माध्यमातून पंचांगाच्या माध्यमातून महाराष्ट्रापुरतं अडकवण्याचं कुटील कारस्थान अनेक हजारो वर्षापासून चालू असताना संभाजी ब्रिगेडच्या अथक परिश्रमातून ह्या जयंत्या जेव्हा तारखीला साजऱ्या व्हायला लागल्या, म्हणजे पूर्वी जेव्हा तिथीवर जयंत्या व्हायच्या ताळमेळच लागायचं नाही की शिवजयंती किती तारखेला आहे, कोणत्या महिन्यात आहे। पण जेव्हा संभाजी ब्रिगेडने हे तारखेवर सुरू केलं, महात्मा फुल्यांनी पहिली जयंती 19 फेब्रुवारीला शिवरायांची केली आणि तो आदर्श डोक्यात ठेवून ही तारखेवर जेव्हा जयंती साजरी केली चालली, तेव्हा 2-2 महिने अगोदर विधायक कार्यांचं आयोजन या जयंतीच्या निमित्तानं व्हायला लागलं। आणि या निमित्तानं यावर्षी 19 फेब्रुवारीला न्यूज चॅनलवर मी बघत होतो की फक्त महाराष्ट्रापुरती होणारी शिवरायांची जयंती यावर्षी 19 फेब्रुवारीला 128 देशांमध्ये साजरी झाली। म्हणजे जगाच्या पाठीवर जिथं जिथं आपला महाराष्ट्रातला माणूस गेला त्यानं तिथं 19 फेब्रुवारीला ही शिवजयंती साजरी केली। अगदी तसंच 14 मे ही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती म्हणून आपण जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करतोय, त्या दिशेनं सुरुवात ही झालेली आहे। आणि म्हणून आज महाराष्ट्रातून सुरू झालेला हा जन्मोत्सव संपूर्ण भारतामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्याचा हा महिना, कार्यक्रम भारताभर होत असतील, विदेशात सुद्धा होत असतील, पण वरती छत्रपती संभाजी महाराज सुद्धा आनंदित झाले असतील की त्यांची जयंती उद्योगाच्या अधिवेशनानं बार्शीमध्ये साजरी केली जाते। त्या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल आनंदजी तुमचं खूप खूप अभिनंदन आहे। आणि इतक्या चांगल्या कार्यक्रमात मला बसल्यापासून प्रश्न पडलाय की मी माणूस व्यसनमुक्तीचा, माणसं इथं सगळी उद्योगातली, आणि मला काय म्हणून उभा केलं असेल। पण समोर एकतर यादव साहेबांसारखे महान व्यक्तिमत्व आहे ज्यांना मी फक्त स्टेजवरच बघत आलो। आज एवढी मोठी माणसं समोर असताना मला व्यसनाशिवाय दुसरं काही बोलताच येत नाही आणि इथं व्यसन करणारं कुणी नाहीच, मग बोलावं काय? त्यात दुसरं तुमची सगळी आयडिया मला कळते। अनंतराव नाव दिलंय डॉक्टर संदीप तांबारे यांचं सत्र आणि काम दिलंय की प्रमुख वक्ते येईपर्यंत इथल्या कोणाला हलू द्यायचं नाही। मग असा तुम्ही चलाकीपणा केला असताना मी सुद्धा ठरवलंय की प्रमुख वक्ते येईपर्यंत एकाही माणसाला आता इथून हलू द्यायचं नाही, हे आपलं काम आहे। व्यसनमुक्ती नावाला आहे, कारण व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करताना सुरुवातीला आम्हाला वाटायचं की व्यसन म्हणजे फक्त दारू, गुटखा, गांजा ह्या 4-2 गोष्टी असतील,
पण वरवरच्या काळात व्यसनाचं स्वरूप असं बदलत चाललं की फक्त दारू गुटखा गांजाच नाही, हा अनंतराव तुमच्या माझ्या हातात आलेला मोबाईल सुद्धा एक व्यसनच. तुम्ही म्हणाल कशावरनं व्यसन? तर आमच्या इथं दारू सोडायला आलेल्या प्रत्येक पेशंटला आम्ही समजून सांगतो नाना की बाबा दारू पिऊ नका, दारूने जीवाला धोका आहे. अगदी तसाच धोका ह्या मोबाईलनं बी आहे. मी गाडी चालवतोय, कुणाचा महत्वाचा फोन आला, मी मान वाकडी करून तशीच गाडी चालवत राहिलो, गाडी घसरली, डोकं फुटलं, ह्या जगातून गेलो. जे दारू सिगरेट तंबाखू जसा जीव घेते तसंच मोबाईल बी जीव घेतो. मी तिथं आलेल्या सगळ्या लोकांना समजून सांगतो, सचिनराव दारू पिऊ नका, नवरा बायकोत भांडणं होतात म्हणे दारून. ह्या मोबाईलनं बी भांडणं व्हायला लागले. कालच झालं बाबा माझं बायको सोबत. मी तिला म्हणतोय की तुला व्हॉट्सअपवर पोस्ट टाकली, ताटातली भाजी संपली, भाजी वाढ. किती वेळ झालं पोस्ट टाकून, तू भाजी का वाढली नाही? म्हणून इतका राग आला मला. तर बायको मला म्हणते तुम्हाला भाजी वाढली, त्याचा फोटो काढला, माझ्या मैत्रिणीला पाठवला, वाव छान भाजी म्हणून रिप्लाय सुद्धा तिचा आलाय, तुमचं लक्ष नाही ताटात. विनोदाचा भाग सोडून द्या, आज कोर्टात असणाऱ्या ॲडव्होकेट साहेब डोके साहेब आलेत आमचे वाशीवरनं. पती पत्नीच्या भांडणात सगळ्यात मुख्य आणि मोठं कारण कोणतं तर हे मोबाईल. आम्ही तिथं आलेल्या प्रत्येक माणसाला समजून सांगतो की दादा दारू पिऊ नका, दारूनं मुलाबाळाकडे दुर्लक्ष होतं. अगदी तसंच तुमच्या माझ्या हातात आलेल्या मोबाईलनं बी मुलाबाळाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. आम्ही शाळेत असताना निबंध स्पर्धा व्हायच्या ना, आम्हाला विषय असायचे. युवराज बापू काय विषय असायचे? मी सभापती झालो तर, मी शिक्षक झालो तर, मी डॉक्टर झालो तर. तसं काही दिवसापूर्वी जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेतल्या, त्यात एका विद्यार्थ्यानं निबंध लिहिला मी मोबाईल झालो तर. आणि या निबंधात तो लिहितो की देवा काही कर, पण पुढच्या जन्मी मला मोबाईलच कर. का? मी दिवसभर घरी नसलो तरी आईला फरक पडत नाही, पण 2 मिनिटं मोबाईल नसलेला तिला चालत नाही. मी 4 तास नाही जेवलो तरी आईच्या लक्षात येत नाही, पण मोबाईलची बॅटरी 4% आलेली तिला चालत नाही. म्हणून काही कर, पण देवा मला पुढच्या जन्मी मोबाईल कर. 7वीचा विद्यार्थी म्हणतो. सगळ्यात शेवटचं महत्वाचं लक्षण जे मॅच झालं दारूचं आणि मोबाईलचं, आमच्याकडे दारू व्यसन सोडायला आलेला प्रत्येकच माणूस आल्यापासून एकच गोष्ट ओरडून सांगत असतो की डॉक्टर मी तेवढी पित नाही. आणि अगदी तसंच मोबाईलवाला बी प्रत्येक जणाचा मनात विश्वास आहे की मी तेवढा वापरत नाही. आणि मग लोकांचं कशाला सांगू? 15 दिवसापूर्वी जेव्हा ह्या कार्यक्रमाचं नियोजन चाललं, हा जो बॅनर समोर लावलेला आहे ह्याच्यामध्ये काही बदल करायचा का म्हणून जे डिझाईन आनंदरावनी मला पाठवलं ते इतकं छान डिझाईन, त्यात माझं नाव लिहिलेलं, वर संभाजी महाराजांचा फोटो, इतकं ते डिझाईन बघण्यात मी रंगलो संध्याकाळी. आणि गाडीतून उतरून घरी जाता जाता माझं समजून शेजारच्याच घरात गेलो, कारण लक्ष मोबाईलमध्ये असलं की पावलं कुठं जातात ह्याचा बी पत्ता माणसाला लागत नाही. गेलो ते गेलो, आमच्या शेजारणीला टीव्हीचं इतकं व्यसन. पण मोबाईल जसं व्यसन तसं टीव्ही हे सुद्धा एक व्यसनच. तुमच्या घरचं माहित नाही मला युवराज बापू, पण आमच्या घरी बायकोच्या आवडीची मालिका टीव्हीत चालू असली तर संपलेली चपाती मागायची हिम्मत नाही माझी. हिम्मत करून चपाती मागावीच तर ताड दिशी बायको उत्तर देते, जाहिरात लागूच तर गप बसा, तोपर्यंत चपाती मिळणार नाही. एवढं आम्ही गुंगलो. अगदी आमची शेजारी टीव्ही बघण्याच्या नादात इतकी गुंगली की घरात तर आलोय मी, पण घरात आलेला माणूस आपला नवराच असेल असं समजून न बघताच किचन मध्ये गेली चहा घेऊन आली. मग मी बी म्हणलं आलाय चहा तर सोडायचा कशाला, दारू पिऊन म्हणते चहाला काय होत. मी कप हातात घेतला, 1 घोट पिला, 2रा घोट पिला, आता 3रा घोट पिणार. एवढ्यात तिचा खरा नवरा दारात आला. आता आपलं काही खरं नाही म्हणलं, हा बडविल्याशिवाय राहणार नाही, कारण हा घरी नसताना आपण बसून चहा प्यालो. मी इतका घाबरलो, पण तो बिचारा फेसबुक बघण्यात एवढा गुंग होता की मला बघितल्यावर हात जोडून मलाच म्हणतो माफ करा, चुकून आज मी तुमच्याच घरी आलो. काही
व्यसनांनी तुमची आमची आपल्या सगळ्यांचीच वेगवेगळ्या पद्धतीने अशी बिकट वाईट अवस्था केलेली असताना ओढणीया तमाकू काढी त्याच्या झुर धरेल तर घर तेने पापे पाठीलागी पिढा उडतो यमदंड तयाचे काळे तोंड तुका म्हणे, असा आपल्या अभंगातून व्यसनमुक्तीचा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकोबा राय. कैफी माणूस झाले, माणूस कैफी झाले म्हणजे त्याचा कार्यनाश होतो. हे 350 वर्षापूर्वी आपल्या पत्रातून व्यसनमुक्तीचा संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि वयाच्या 14व्या वर्षी वडिलाचा देहनिष्ठ असला की पुत्राला कुठलंच व्यसन लागत नाही, तो कसा आदर्श घडतो याचं मूर्तिमंत जातिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. 14व्या वर्षी आपल्या बुधभूषण ग्रंथातून युवकांना संदेश दिलाय, व्यसनादी चापी सर्वांनी भूपती परिवर्जयत, म्हणजे व्यसनासारख्या वाईट गोष्टीपासून बुद्धिमान युवकांनी लांब राहिलं पाहिजे. 14व्या वर्षी संदेश दिलाय आणि आज त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण सगळे व्यसनमुक्ती आणि उद्योगासाठी इथं जमलोय. निश्चितपणे याचा आनंद त्यांना वरती सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. अशा वेगवेगळ्या व्यसनाचा विळखा समस्त मानव समूहाला पडत असताना हा एक आजार आहे आणि त्याला उपचाराची गरज आहे असं जेव्हा जागतिक आरोग्य परिषद म्हणते, त्या आजाराचं वर्णन करताना एक सुंदर शब्द त्यांनी वापरला की बायोसायकोसोशल. जे कुठलाही व्यसनाचा विळखा पडतो तेव्हा पहिलं शरीराला खराब करतं, दुसरं मनाला करप्ट करून टाकतं आणि समाजात त्याला स्थान ठेवत नाही. आणि म्हणून याच्यावर उपचार जो करायचा तो सुद्धा अशाच प्रकारचा असला पाहिजे. पहिला उपचार शरीरावर. तुम्ही म्हणाल व्यसनाचा उपचार म्हणजे काय असेल बाबा, दारू कुठं अशी गोळ्यानं सुटते का? तर व्यसन बंद कर, व्यसन बंद कर, मग ते कुठलंही असू द्या, असं एखाद्या व्यक्तीला जेव्हा अख्खं जग सांगत असतं तेव्हा व्यसन बंद केल्यावर त्याला होणारा जो त्रास आहे हा बंद होणं गरजेचं आहे. हा बंद झाल्याशिवाय व्यसन बंद होत नाही. मग दारू बंद करावी त्या पिणाऱ्याला बी वाटतं, पण नाही घेतली की त्याला जेवणच जात नाही, झोपच लागत नाही, हात थरथर कापतात, छातीत दडदड होते, पोटात आग पडते, जीव कासावीस होतो, अनेक प्रकारचे त्रास आहेत. आणि म्हणून जागतिक आरोग्य परिषदेने सांगितलं की यावर योग्य तो उपचार करा. ज्याला नाही व्यसन केल्यावर, नाही दारू पिल्यावर झोप येत नसेल त्याला झोपेची गोळी, जेवण जात नसेल तर भूक लागायचं औषध, थरथर कापत असेल तर थरथरचं इंजेक्शन, छातीत दडदड होत असेल तर दडदडची गोळी, अशक्तपणा आला असेल तर ताकदीचं सलाईन. काही दिवसापूर्वी एक पेशंट म्हणायचा, नाही पेल्यावर मला करमतच नाही. आम्ही करमायच्या गोळ्या दिल्या त्याला, मूड एलिव्हेटर म्हणून करमायच्या सुद्धा गोळ्या आहेत. असं व्यसन बंद केल्यानंतर त्या माणसाला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी जगात जे काही चांगलं औषध असेल ते प्रत्येक औषध उपलब्ध करून ह्या बार्शी तालुक्यातल्या एकाही व्यसन बंद करणाऱ्याच्या केसालाही धक्का लागू द्यायचा नाही. हा निर्धार संभाजी ब्रिगेडच्या उद्योग क्रांती अधिवेशनाच्या निमित्तानं आज आपण सगळ्यांनी करायचं. साधी साधी औषध जवळच्या कुठल्याही मेडिकल मधून आपण घेऊ शकतो, डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. यासोबत दुसरी जी महत्वाची गोष्ट की व्यसनाकड मन आतून जे धावतं, ज्याला आपण क्रेविंग म्हणतो, तल्लप म्हणतो, ही कमी करणारी खूप चांगली औषध आहेत. दारूची तल्लप कमी करायची असेल तर डायसल्फिरन नावाचं औषध आहे. सिगारेटची तल्लप कमी करायची असेल तर टोपेरामाइड नावाचं औषध आहे, बॅक्लोफेन नावाचे औषध आहेत. जी खाल्ल्यानंतर आतूनच तिरस्कार निर्माण होतो, दारूबद्दल असू द्या, गांजाबद्दल असू द्या, गुटख्याबद्दल असू द्या, तंबाखूबद्दल असू द्या. आणि आतापर्यंत अशा वेगवेगळ्या औषधांचा प्रभावी वापर करून 30,000 लोकांच्या मनात व्यसनाबद्दल आम्ही तिरस्कार निर्माण केलेला आहे. आता ती लोक फोन करून सांगतात, एसटीत दुसरा माणूस दारू पिऊन शेजारी बसला तर त्याच्या वासानं मला उलटी झाली. एवढा तिरस्कार 30,000 लोकांच्या मनात. मग ह्या सगळ्या शरीराचा तर उपचार झाला, पण व्यसन करणाऱ्या प्रत्येक माणसाचं एक मुख्य कारण आहे की माझ्या डोक्याला टेन्शन आहे. कशामुळे व्यसन आहे तर माझ्या डोक्याला टेन्शन. मग आता हे टेन्शन ह्या जगात प्रत्येकाच्या डोक्याला. सन्माननीय आजचे आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत, जोरदार टाळ्याने आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं.
मग हे टेन्शन आपलं डोक्याचं कमी झाल्याशिवाय व्यसन बंद होत नाही. आणि म्हणून हे टेन्शन कमी करण्यासाठी 2009 मध्ये दारूमुक्त गाव आणि शेतमालाला हमी भाव नावाचं अभियान संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्रातल्या 248 तालुक्यामध्ये राबवण्याचा निर्धार केला. आता हे जे टेन्शन आहे हे प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या डोक्याला. मग ह्या टेन्शन पासून मुक्त होण्याचा, कुणी किती त्रासात टेन्शन मध्ये असला तरी त्याला यातून बाहेर येण्याचं तंत्र आपण निर्माण केलं पाहिजे. म्हणून या सर्व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक निर्धार केला, एक मंत्र तंत्र तयार केलं की जर टेन्शन पासून मुक्त व्हायचं असेल तर साधा 4 ओळीचा मंत्र. काल झालं ते गंगेला मिळालं त्याचा आता विचार करीत बसायचं नाही, कारण जे होऊन गेलेलं त्याचा किती जरी आपण विचार केला तर ते बदलता येणार नाही. ज्या काही वाईट घटना आहेत, ज्या काही दुःख देणाऱ्या घटना आहेत, ह्याचा किती जरी आज विचार केला, सचिनराव त्या बदलणार आहेत का? 20 वर्षापूर्वी अनंतनं मला सत्कारच केला नव्हता, आज त्याचा किती भी विचार केला तरी तो दिवस बदलता येणार आहे का? म्हणून जे झालंय ते भूतकाळ आपण बदलू शकत नाही, त्याचा विचार करायचाच नाही. आणि उद्या काय होणार आहे ते आपल्या हातातच नाही, म्हणून त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. मग आम्ही एक मंत्र तयार केला की काल झालं ते गंगेला मिळालं त्याचा विचार करायचा नाही, उद्या काय होणार आहे ते आपल्या हातात नाही, त्याचाही विचार करायचा नाही. आपल्या हातात आजचा दिवस, तो कसा जास्तीत जास्त चांगला आणि आनंदाने जगता येईल ह्याच्यावर जर विचार केला तर टेन्शन मध्ये येण्याचं काही कारण नाही. मग आता इथं बसलं तरी आपल्या डोक्यात अजून टेन्शन आहे की बाबा कवर बडबड करतो की चहा प्यायला मध्ये सोडतो का नाही, की पुढचा विचार आहे नाही. तर ज्या होऊन गेलेल्या गोष्टी, गावाकडे किती पाऊस पडला असेल की, माझं रान नांगरायचं राहिलं तिथं जनावराचं कुणी पाणी वैरण केलं असेल की, मग ह्या सगळ्या टेन्शन मध्ये असला माणूस की कपाळावर आट्या पडणार. ह्यातून मुक्त. आता हिथं बसून जनावराला पाणी वैरण केलं नाही, ह्याच्यात काय बदल करता येणार आहे का? त्याचा विचार करून काय उपयोग आहे का? काय विचार करायचा? फक्त काल झालं ते गंगेला मिळालं, उद्या काय होईल ते उद्या बघू. आयुष्याचे प्रश्न, मनातली चिंता, डोक्यातलं टेन्शन बाजूला सारायचंय आणि आलेला आजचा दिवस व्यवस्थित आणि आनंदात जगायचा. कसा जगायचा? व्यवस्थित आणि आवाजच ना गेला, व्यवस्थित आणि एकच शिकडून कोपऱ्यात ती बी उभारलेला आहे बिचारा, त्याला एक टेन्शन आहे कवाही बाबा पुढे सरकतोय ना तर हिथंच अडकायचा. कसं जगायचं आपल्या सगळ्यांना? व्यवस्थित आणि हिकडूनच आवाज, हिकडूनच आवाज, व्यवस्थित आणि आता आवाज वाढला सगळ्यांनी, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. एवढे हुशार ऐकणारे बी मिळत नाहीत. हे संभाजी ब्रिगेडच्या मेहनतीचं फळ आहे. फक्त 5 वेळा म्हणलो सगळे आनंदात झाले. नंतर एका कार्यक्रमात मी इकडं घासा फुटूस तर बोंबलतोय व्यवस्थित आणि आनंदात, व्यवस्थित आणि आनंदात, आणि समोर एवढा एक जण तोंड बारीक करून पडला, 100 आट्या कपाळावर. मग मी जरा जवळ गेलो, काय झालं दादा, कसलं टेन्शन आहे बाबा? आम्ही इथं नरड फोडायला व्यवस्थित आणि आनंदात. तुम्हाला म्हणतो डॉक्टर, माणूस मेल्यावर माती कराय किती लोक लागतील? एवढा हादरून गेलो. एवढा चांगला कार्यक्रम नसले मरण्याचे विचार का? त्यानं लगेच उत्तर द्यावं म्हणून मी सांगितलं 5 माणसं लागतील बाबा, कुण्या जाती धर्माचा असो, 4 खांदकरी, एक पुढं चालणारा, पाणी मटकं घेणारा. 5 माणसाशिवाय माती होऊ शकणार नाही. म्हणलं 5 माणसं लागतील माती व्हायला. तर त्यानं दुसरा प्रश्न विचारला, ह्या जगातली शेवटची 5 माणसं मेल्यावर त्यांची माती कोण करील ह्याचं टेन्शन माझ्या डोक्याला आहे. 90% आपल्या सगळ्यांच्याच डोक्यातली 90% टेन्शन्स ही काल्पनिक आहेत. ह्यातनं लवकर बाहेर पडायला शिकलं पाहिजे. खरंच उद्या काय होणार आहे आपल्या हातात नाही. काल होऊन गेले ते आपण बदलू शकत नाही. म्हणून हे सगळं सोडायचं ना, आलेला आजचा दिवस, हा क्षण मी कसा जास्तीत जास्त आनंदात आणि चांगला जगू शकतो एवढी एकच शिकवण स्वतःला द्यायची, तर आपण ह्या टेन्शनमधून बाहेर येऊ. त्या काल्पनिक टेन्शनमुळे सगळं झालंय. आता सगळीच टेन्शन काही काल्पनिक असतात असं नाही.
काही खरिबी असतात बघा, त्या अनंतरावच्या मागे किती टेन्शन आहे, हा पाहुणा आला का, तो गेला का, ह्याचं कवा बंद होत आहे, त्याचं कवा सुरू, अशी काही खरिबी टेन्शन आहेत सचिनराव. आपल्याला काय पाहुणे म्हणून येतो आपण आयटीत बसतो, पण टेन्शन कुणाच्या डोक्याला आहे, अशी खरिबी काही टेन्शन आहेत. मग असंच एक टेन्शन 3 महिन्यापूर्वी माझ्या डोक्याला बी आलं. लोकांना मी शिकवतो आनंदात राहा, व्यसनमुक्त राहा, सुखी जीवन जगा, पण माझ्या आणि एखादा असं भयानक टेन्शन जेव्हा आयुष्यात येतं बघा, चांगली संधी जेव्हा येते, उद्योग क्रांतीचं अधिवेशन येतं, चांगला रस्ता दाखवणारी संधी जेव्हा येते, दरवाजावर हळूच टिचकी मारते, उघडला दरवाजा तर ठीक आहे, नाहीतर लगेच पुढच्या दाराला निघून जाते. पण जेव्हा बरबादी येते, धार 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 असं ठोकते की नाही उघडलं तर दार मोडून घरात घुसते आणि घर बरबाद केल्याशिवाय पुढे जात नाही. सो काही वाईट गोष्टी कशा माणसाला घेरतात आणि टेन्शन देतात बघा. सगळ्याच गोष्टी काही काल्पनिक नसतात टेन्शन. आणि मग 3 महिन्यापूर्वी 2-2 दवाखाने, भरपूर पेशंट, मोठी गाडी बिडी, आयटीत मजेत, सगळं आनंदात जीवन जगणार आम्ही, लोकांना चांगला आनंदात जगा म्हणून सांगणार आम्ही. पण यरमाळ्याहून बार्शीला येताना रस्त्यात निम्म्या वाटत शिराळा पाठीजवळ आलं की एक सुंदर दिसणाऱ्या मुलीनं गाडीत येऊ द्या म्हणून मला हात केला, लिफ्ट द्या लिफ्ट द्या म्हणून. तर माझ्यासारख्या सभ्य माणसाला एखाद्या मुलीनं लिफ्ट मागणं हेच एक डोक्याला टेन्शन आहे. पण आपण संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, आपण प्रत्येकाच्या मतीला गेलं पाहिजे. बरं, जाता जाता गाडीत लिफ्ट द्यायची, काही वाट वाकडी करून जायचं बी नाही, म्हणून मी गाडीत बसवलं. जरा पुढं आलो तर हिला आली चक्कर, माझं टेन्शन अजून वाढलं. हे काय भानगड म्हणलं, आता आपण जाता जाता सोडायचं म्हणलं, हिला चक्कर, हिला जर काही आजार निघाला तर काही दुखणं झालं तर नसतीबाला मत आपल्या मागे येईल. पण मानवता म्हणून मी माझा दवाखाना सोडला आणि तिला चांगल्या दवाखान्यात घेऊन आलो. मोठ्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरकडे तिला सोडलं. त्या डॉक्टरनी तपासलं, बाहेर येऊन मला म्हणले, अभिनंदन, तुम्ही बाप होणार आहोत. माझं टेन्शन अजून वाढलं. तर हे काय भानगड आपल्या नशिबात आली म्हणलं. मी जोरात कालवा सुरू केला, आपला काही संबंध नाही, आपला काही संबंध नाही, मी फक्त गाडीत आणलंय, मी फक्त लिफ्ट दिली, मला काही तसलं तुम्ही म्हणू नका. तेवढ्या ती तरुणी बी बाहेर आली आणि म्हणली, हीच खरा ह्या पोराचा बाप आहे. माझं टेन्शन अजून वाढलं. कुठलं बिल आपल्या नावानं फाटायला लागलंय म्हणलं. मी अजून कालवा केला, माझा काही संबंध नाही, माझा काही संबंध नाही. तसं डॉक्टर म्हणले, असं ऐकायचं नाही, पोलिस बोलवा, तक्रार नोंदवा आणि ह्याची सगळी तपासणी करा. रक्त लगवी तपासल्यावर तर कळेल की या लेकराचा खरा बाप कोण आहे. 2.5 तास सगळ्या डॉक्टरांनी मला तपासलं आणि माझ्या हातात रिपोर्ट दिला, हा बाबा आयुष्यभर कवाच बाप होऊ शकत नाही. माझं टेन्शन अजून वाढलं. हे काय भानगड म्हणलं. माहीत नसतं तर आनंदानं जगलो असतो युवराज बापू, पण आता माहीत झालं की आयुष्यभर बाप होऊ शकत नाही. अजून टेन्शन. आणि जसा रिपोर्ट वाचायलो तसं डोक्यात विचारांची चक्र फिरायली, चायला मी जर आयुष्यभर बाप होऊ शकत नाही, घरची 2 लेकरं कुणाची आहेत, त्याचं अजून टेन्शन. जीवनातल्या प्रत्येक संकटात ज्यानं हसत जगायचं ठरवलं तो नक्कीच जगातला सगळ्यात मोठा उद्योगवीर झाल्याशिवाय राहणार. सगळं मनासारखं असल्यावर तर कुणी बी आनंदात जगेल. सगळं माझ्या मनासारखं आहे, नोकर आहे, चाकर आहे, बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे, आणि सगळंच माझ्या मनासारखं असलं तर येणं बी आनंदात आणि सुखात जगेल. आज ह्या शिबिरात आपण शिकून जायचंय की परिस्थिती मनाविरुद्ध बी असली, आपल्या मनासारखं जरी होत नसलं तरी आम्हाला आनंदातच जगता आलं पाहिजे. म्हणजे त्या माणसाला कधी टेन्शन येणार नाही. जीवनात येणारं संकट ही खरं तर एक इतिहास घडविण्याची संधी आहे. म्हणून जो त्याच्याकडे बघेल, जर अफजल खान नावाचं संकट महाराष्ट्रावर आलं नसतं तर 400 वर्ष शिवरायांचा जय जयकार झालाच नसता. जे येणारं संकट हे आम्हाला एक नाव करण्याची संधी देत आहे. श्रीमंत होण्याचा सगळ्यात मोठी संधी कधी आहे? गरिबीत जन्म झाला, हीच माझ्यासाठी श्रीमंत होण्याची संधी आहे. जर अंबानीच्या पोरानं किती कमवलं, कोण त्याचं कौतुक करणार? त्याला ती संधीच नाही. गरिबीत जन्म होणे, हाताला काम नसणे
हीच उद्योग करण्याची सगळ्यात मोठी संधी आहे. खिशात भांडवल नसणे हीच उद्योग करण्याची सगळ्यात मोठी संधी आहे. नाही ज्यांच्या खिशात भांडवल आहे ते तर खर्चायचं कसं आहे टेन्शन मध्ये, ते कशाला उद्योगाला लागतील. आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असणारी संकट याचं संधीत रूपांतर करून जो जो इतिहास घडविल त्या प्रत्येकाचं नाव अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच खरा आनंद शंभूराजे छत्रपती शिवरायांना झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वराज्यातल्या अनेक चांगल्या गोष्टीपैकी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट शिवरायांनी आम्हाला शिकवली, स्वराज्याचा मंत्र जो होता, ब्रीद वाक्य जे होतं, सर्वास पोटास लावणे आहे. इथल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे तर स्वराज्य उभा राहतं. आणि तोच मंत्र मनात घेऊन आज बार्शी तालुका संभाजी ब्रिगेड, अनंतराव काशीद, त्यांची सर्व सहकारी आज तळागाळापर्यंत शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोरापर्यंत पोचून तळमळीने हा संदेश देतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी वाजवायचं. शरीराचा बी उपचार कळाला, मनाचा बी उपचार कळाला. तर या WHO जे तिसरा शब्द सांगितलाय सोशल, जे व्यसन नावाच्या आजाराचा शरीरावर परिणाम होतो म्हणून त्यातून बाहेर पडण्यासाठी औषध, मनावर परिणाम होतो म्हणून त्यातून बाहेर पडण्यासाठी हे मानसिक उपचार, ज्याची चर्चा आताच आपण केली. 5 मिनिटं चर्चा केली आणि आपल्यावर असणारं संकट आम्हाला संधी वाटायला लागली. ही ताकद मानस उपचाराची आहे, मनाच्या उपचाराची आहे. ह्याच आत्ता ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत केल्या, ह्या काही दिवसापूर्वी धाराशिवच्या जिल्हा कारागृहात केल्या. तिथले कैदी खुश झाले. मग आम्हाला त्या कायद्यामध्ये झालेला बदल बघून सोलापूरच्या कारागृहात बोलविलं. तिथले बी 450 कैदी हे ऐकून खुश झाले. बघा, जगातलं सगळ्यात दुःख देणारं स्थान म्हणजे काय? जेल. आणि ह्या तंत्राने, ह्या मंत्रानं तिथली लोक सुखी व्हायला लागले. सोलापूरमध्ये झालेला बदल बघून येरोड्यात बोलविलं. 6000 कैद्यांमध्ये हा बदल दिसून यायला लागला. हे मानसिक उपचार, ही तंत्र, ही टेक्निक्स आपण आपल्यामध्ये निर्माण करणं गरजेचं. अनेक वेळा वाईट गोष्ट घडली, टेन्शन आलं की आपल्यापैकी अनेकांच्या मनात मृत्यूचे विचार, आत्महत्येचे विचार येतात. जगून काही उपयोगच नाही, कारण माझं ह्या जगात काहीच खरं नाही. थोडं आपण विचारांची दिशा बदलली, उलट्या पद्धतीने विचार केला. ह्या जगात आज खायला नाही अशी लोक किती असते. टांझानियासारखा देश आहे, इंडोनेशियासारखा देश आहे, यांची अन्नाची गरज भागलेली नाही. लाखो लोक जगाच्या पाठीवर आज उपाशी आहेत, यांना खायला अन्नाचा कण सुद्धा मिळाला नाही. ही लाख तर उपाशी आहेतच, पण 1000 लोकांची आज जगात नोंद झाली आहे की खायला नसल्यामुळं, कारण ह्यांना 1 महिना झालं खायला मिळालेलं नाही. 1000 लोकांचा आज मृत्यू झालाय की ज्यांना खायला मिळालेलं नाही. आपल्यापैकी कुणावर हाय एवढी वाईट वेळ की आज आम्हाला खायलाच नाही? मग जीवन चांगलं आहे का वाईट आहे? लय चांगलं आहे का थोडं चांगलं आहे? जरा टाळ्या वाजून म्हणलं तर खरंच मला पटेल की जीवन चांगलं आहे. जसे अन्नाचं आहे तसंच वस्त्र आहे, कपडेच नाही घालायला. साऊथ आफ्रिकेचे व्हिडिओ येतात यूट्यूबवर, व्हॉट्सअपवर. तिथून डान्स करायला लागलेली मुलं, कमरापुरतीच कपडे, वर बी काळा भंगार उन्हानं करपून गेलेला, खाली बी करपून गेलेला काळा भंगार. बरं, उन्हाळ प्रदेशात ठीक आहे, पण बर्फाळ प्रदेशात जर कपडे घालायला नसली तर रक्त गोठून मृत्यू होतो. अशा कमीत कमी 1000-1500 लोकांचा आज बर्फात गोठून मृत्यू झालाय थंडीनं, कारण घालायला कपडेच नाही. आपल्यापैकी हाय कुणाची एवढी वाईट वेळ? आहेत ना सगळ्यांना अंगभर कपडे घालायला? जीवन चांगलं आहे का वाईट आहे? लय चांगलं आहे का थोडं चांगलं? आता हुशार झाले सगळे. मग आपण विदेशातनं आपल्या देशात येऊ. बाहेर जगाचं सोडून द्या. आता जगाच्या समस्या बघत बसलं तर आपलं जगायचं राहून जायचं. आपल्या देशात पुण्या मुंबईला आपण फिरायला जातो, ब्रिजवरनं गाडी चाललेली असते ना, आपण पुलाखाली बघतो, पुलाखालीच लोक राहतात, फुटपाथवर लोक राहतात, घरच नाही राहिला. कापडाचं बाथरूम केलेलं आहे, पडदा मारून बाथरूम केलेलं आहे, तिथंच बाया लेकरं आंघोळ करायला लागलेत. आणि आज रात्री महानगरपालिकेचा JCB जर घुसला तर भुईसपाट होणार ह्यांचं घर, म्हणजे राहायला घरच नाही. आपल्या देशात लाखो लोक आहेत. आपल्यापैकी हाय कुणी असं उघड्यावर राहणार? घर आहे की नाही सगळ्यांना? पक्का आहे की नाही? मग जीवन चांगलं आहे का वाईट?
आता लगेच लय म्हणायची गरजच पडली नाही. आता बाकी सगळं ज्ञान सोडून देऊ. सचिनराव, तिसरीला आम्हाला विज्ञानात एक धडा होता, मानवाच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा. तिन्ही आमच्या भागलेल्या आहेत. पोटभर अन्न बी आहे, घालायला वस्त्र बी आहेत आणि निवारा सुद्धा पक्का आहे. जीवन चांगलं आहे का वाईट आहे? एकाचीच टाळी वाजली, मला वाटतं त्यांनाच तिन्ही भागल्यात. चांगल्या जीवनालाच आता आपण दिवस जे आहेत हे चांगले दिवस म्हणतो. आणि या चांगल्या दिवसालाच हिंदीत कसले दिन म्हणतात? कसले दिन? मग हे आणायचं आपल्या हातात आहे का त्यांच्या हातात? बरं, हे आणायला खात्यावर 15 लाख येणं गरजेचं आहे का विचारांची दिशा बदलणं गरजेचं? विचारांची दिशा. नुसत्या पैशाने काही होणार नाही. तुमचा माझा उगा अनेकांचा गैरसमज आहे की जास्ती पैसे आले म्हणजे मी जास्ती खुश होईन. अंबानी एवढा प्रचंड पैसा असून बी दुःखात आहे. जगातल्या श्रीमंताच्या यादीत मी 8व्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर का नाही ह्याचं त्याच्या डोक्याला दुःख आहे. पैशाचा आणि सुखाचा काडी मात्र संबंध नाही. विचारांची दिशा बदलली की आयुष्याची दशा बदलल्याशिवाय राहत नाही. कदाचित ही चर्चा जी आता 5 मिनिटापूर्वी आपण केली, सुशांत सिंह राजपूत नावाच्या त्या चित्रपटातल्या हिरो सोबत कुणी केली असती तर एवढा मोठा माणूस या जगातून गेला नसता. कित्येक नावं घ्यावी, भरपूर पैसा असणारी, भरपूर नाव असणारी. ही विचारांची दिशा जर योग्य दिशेनं आपण नेली तर व्यसनात तर कुठल्या अडकणार नाहीच, पण अख्खं जीवन सुखाचं आणि आनंदाचं झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. कवा संपवायचे ते सांगा मला. सांगितलं त्याने, आडवर तर घ्या म्हणले, आता संपत आलेला आहे तुमचा कार्यक्रम. उद्योगाच्या या कार्यक्रमात मुद्दाम उपस्थित राहण्याचं कारण असं की या सगळ्या गोष्टीसोबत व्यसन करणाऱ्या हजारो युवकांचा इतिहास जेव्हा तपासला, कारण जेव्हा व्यसनाची तपासली, तर मुख्य कारण सांगितलं की हाताला काम नाही, माझ्या डोक्याला ह्या गोष्टीचं टेन्शन. मग आता लागलेलं व्यसन सोडवणारे लाखो लोक आमच्यासारखे असतील, पण कुणाला वाईट गोष्टीचं व्यसनच लागू नये आणि सगळे युवक चांगल्या कामात यावे म्हणून अशा उद्योगाच्या अधिवेशनाचं आयोजन करणाऱ्या ह्या कार्यकर्त्यांसाठी अजून एकदा टाळ्या. ह्यानं क्रांती काय होणार? तर 2009 मध्ये जेव्हा आम्ही गावागावात, सचिनराव, युवराज बापू, आम्ही कार्यक्रम सुरू केला की दारूमुक्त गाव आणि शेतमालाला हमी भाव. कारण आमच्या सगळ्या दुःखाचं कारण, आम्ही पोरं शेतकऱ्याचे आहे, आमच्या सगळ्यांच्या दुःखाचं जे कारण आहे की शेतमालाला भाव नीट मिळत नाही. आणि का मिळत नाही तर आमच्या मालावर आमची किंमत छापलेली नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताच सोन्याच्या भावे. म्हणजे आमच्या शेतात पिकणाऱ्या मालावर जर आपण छोटी प्रक्रिया केली, छोटा उद्योग सुरू केला, कारण उद्योग म्हणलं की पुन्हा आम्हाला बँकेचा फेरा आठवतो. 10 लाख कुठून आणावे, 5 लाखाचं शेड, 3 लाखाचा कच्चा माल, 2 लाखाचं लाईट कनेक्शन, हे सगळं उभा कुठून करायचं? म्हणून संभाजी ब्रिगेडनं अभ्यास करून अनेक उद्योग तज्ञांचं मत घेऊन छोटे छोटे व्यवसाय, कारण मालावर पक्की किंमत आली की आपली वस्तू माहीतच नाही हो, बाजारात नीपर्यंत माहीत नाही. ही बिस्लरी बनवण्यापूर्वी, हा प्रोजेक्ट उभारण्यापूर्वी त्या मालकाला माहीत आहे की ही कितीला विकायची. आमचं बाजारात गेलं तरी आम्हाला किंमत माहीत नाही. मग ह्याच्यावर पर्याय काय? तर आपण याच्यावर छोटे छोटे प्रक्रिया उद्योग जर केले, तसं तर जात नाही, पण 2 महिन्यापूर्वी खूपच बायकोनं हट्ट केला म्हणून मी डीमार्ट मध्ये गेलो. तिची खरेदी चालू होती, मी सहज एक ज्वारीचं पाकिट उचललं. किंमत किती असेल म्हणून किलोभरच्या पाकिटावर किंमत बघितली तर सचिन बापू 110 रुपये. 1 किलो ज्वारीच्या पाकिटाची किंमत किती? 110 रुपये. काय केलं यांनी? प्रक्रिया केली. काय केली प्रक्रिया? ह्या ज्वारीतला काडी खडक सगळं बाजूला काढलं, त्याला चांगली चमक आणली, कीड लागलेली धान्य सगळी बाजूला काढली आणि किलोचं मस्त पॅकिंग करून त्यांच्या कंपनीचा ब्रँड छापला आणि खाली किंमत छापून टाकली 110 रुपये. 109ला द्या म्हणायची सुद्धा माझी हिंमत नाही.
110 लिहिलं तर 110लाच. आणि तुमची माझी ज्वारी 30 रुपये, 35 रुपये, 40च्या पुढे कुणी बघत सुद्धा नाही. मग आम्ही बी जर ह्याच्या प्रक्रियेचा उद्योग उभा केला, आम्ही बी जर तशी पाकिट बनवलं तर काय लागणार आहे ह्याला? चाळणी गाळणी करायला एक मोठी चाळणी. तसं तर आपल्या घरात बी चाळण्या आहे बी बियाणं नीट करायच्या, पण त्या बारकीनं लईच वेळ लागल. आरतीवर असती तसली वरून पोतवतलं की खालून चाळून रिकामा. 2000ला चाळणी येते आणि 700 रुपयाचं पॅकिंगचं प्लॅस्टिक पॅकिंगचं मशीन येतं आहे. 2700 रुपये घातलं की आपली बी ज्वारीचं पाकिट तयार. ज्याच्यावर ह्याच्यावर डिमार्ट 110 छापत असेल तर आम्ही 70 छापायला काही हरकत नाही. नोकरी करणाऱ्या 100 महिला आमच्या शहरात आहेत, ज्यांना कामाकाजातून त्यांच्या नोकरीतून दळण काडी खडा काढायला सवडच नाही. तिच्या हातात जर नेऊन हे पाकिट दिलं की ताई हे डायरेक्ट नेऊन गिरणीत टाका, एक सुद्धा खडा ह्यात असणार नाही. आनंदानं 60 रुपये द्यायला आमची ताई तयार. छोटे छोटे उद्योग. आणि ही किंमत नाही छापल्यामुळे आपली दुरावस्था झाली आहे. ही दुरावस्था आपल्याला नशिबानं झाली वाटते. शेवटचा एवढा मुद्दा सांगतो आणि संपवणार आहे. शेतकऱ्याची अवस्था झाली ती आमच्या नशिबानं झाली. आमचा गैरसमज आणि हे नेरेटिव्ह सेट करण्यात सगळे यशस्वी झाले. पण शेतकऱ्याचा पुत्र म्हणून आम्ही जेव्हा अभ्यास करतो, 1950-60चा कालावधी, देश स्वतंत्र झाला, शाळा सुरू झाल्या, नवीन शिक्षकांची भरती झाली आणि मग ह्या शिक्षकांना शासनानं पगार निश्चित केला 270 रुपये. 270 रुपये महिन्याचा शिक्षकांचा पगार. आणि त्यावेळी हातातलं आपल्या सोनं 290 रुपये तोळा. आणि त्याच वेळी शेतकऱ्याचा कापूस 300 रुपये क्विंटल. जर शेतकरी नाचायचा का बियाणं घरचं, खाद घरचं, मजुरी स्वस्तात आहे आणि माझ्या कापसाला सोन्याच्या पुढे भाव आहे. मग 50 वर्षात देशानं प्रगती केली, भरपूर प्रगती. 5वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग आणि मग शिक्षकांचा 270 वरचा पगार झाला 1,00,000 रुपये. सोनं जे 290 रुपये तोळा होतं ते बी आता झालं 1,00,000 रुपये. मग 300 रुपये क्विंटल असणारा कापूस आज किती रुपये क्विंटल व्हायला पाहिजे? किती? 1,00,000 रुपये क्विंटल. कारण महागाई वाढते ती सगळ्यांची वाढते. शिक्षकाची वाढते, नोकरदाराची वाढते, कलेक्टरची वाढते, तशी शेतकऱ्याची बी वाढते. आणि मग हा 1,00,000 जर आमच्या कापसाला भाव मिळाला तर कर्जमाफीची गरज आम्हाला नाही. हे सरकारचं कर्ज फेडण्याची ताकद शेतकऱ्याच्या मनगटात आहे, कष्टकऱ्याच्या मनगटात आहे. पण जर सरकार ते देत नसेल तर आम्ही आता उद्योग क्रांतीतून आमच्या घराघरात उद्योग सुरू करणं गरजेचं. आणि मग हे छोटे छोटे उद्योग, तसं ज्वारीच्या पाकिटाचं सांगितलं. बघा गंमत कशी आहे, जे विकतंय, जे प्रक्रिया करतंय त्याला कसा सोन्याचा भाव मिळतो. तुमचा माझा कापूस 8,000च्या पुढे क्विंटल जात नाही. पण रामदेव नावाचा बाबा आहे आणि त्यानं वातीची पाकिट आणलेत बाजारात. माझं खोटं वाटलं, कधी जाता जाता तुम्ही बघा त्या दुकानात जाऊन. वातीची पाकिट आणले दुकानात. 25 ग्रॅम फुलवातीचं पाकिट आहे 40 रुपयाला. किती ग्रॅम? 25 ग्रॅम 40 रुपयाला. 50 ग्रॅमचे 80 रुपये, 100 ग्रॅमचे 160, 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोचे 1600 आणि 1 क्विंटल 1,60,000. आमचा कापूस 8,000 आणि रामदेव बाबाचा मात्र 1,60,000. ह्याच्या बापानं कवा दारी धरली नाही, माय कवा कापूस गोळा करायला गेली नाही. त्याचा कापूस 1,60,000. कारण प्रक्रिया केली आणि तीच प्रक्रिया आपण सगळ्यांनी करायची. काय मशीन लागेल वात बनवायला? घरी गोळा केलेला 5 किलो कापूस जर म्हातारी पुढे टाकला तर अख्ख्या गल्लीला शिवाय देणाऱ्या म्हातारीचं तोंड बंद होईल आणि 5 किलोच्या वाती म्हातारी दिवसात तयार करेल. ह्याचीच पाकिटं करायचे, बाजारात पाठवून द्यायचे. अशा छोट्या छोट्या शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या 150 उद्योगांची यादी. जात्यावर केलेली सेंद्रिय डाळ, छोट्या घाण्यावर काढलेलं शेंगदाण्याचं करडीचं तेल, अशा 150 उद्योगांची यादी तयार करून आम्ही परिसरातल्या सगळ्या युवकांना, शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घराघरात हा उद्योग पोचवणार आणि एक नवा तालुका, एक नवं रूप आमच्या बार्शी तालुक्याचं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून निर्माण करणार, जेणेकरून एकही युवक आमचा तरुण कुठल्या व्यसनाला बळी पडणार नाही. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. शेवटच्या 4 वळी सांगणार आणि संपवणार आहेत ना. 4 वळी सांगण्यापुरतं राग बघायलेत.
पण नाही त्यांचं बी ऐकत. कष्ट करायची जात आहे आपली. सगळ्या जाती बाकीच्या तर संपल्या आता, कारण संभाजी ब्रिगेडनेच हा जाती अंताचा लढा केला. कोणती उरली? एकच. कोणती? कष्ट करायची जात आहे आपली. आपण आता शिकलं पाहिजे. पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावर बी टिकलं पाहिजे. घाबरू नका, घाबरू नका. व्यवस्थेला भय चिंता फासावर टांगा. जीव एवढा स्वस्त नाही. ठणकावून त्या नशिबाला सांगा, अरे या शिवशंभोचा मावळा कधी शत्रू पुढे झुकला का? आणि काळ्या आईचा लेख संकटापुढे वाकला का? निर्धाराच्या वाटेवर, व्यसनमुक्तीच्या वाटेवर, कर्मवीर मामासाहेबांच्या शिक्षणाच्या वाटेवर, संभाजी ब्रिगेडच्या उद्योगाच्या वाटेवर टाकू आता बिनधास्तपणे पाय. आणि पुन्हा बळीचं राज्य उभा केलं नाही तर अनंत काशीद नावच नाही, अनंत काशीद नावच नाही. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय.